तर हॅलो पब्लिक, तर तुमचा भाऊ आज गेला होता पेमटीला. तर पेमटीला काय विशेष गेलं होतं ना, आपला भाऊ काय फोनवर बोलते. तर बघा पब्लिक शेवट पोतर. तर हे पा मस्त पैकी आपण इकडं आपला भाऊ आला ना, आपण तर केस पेपर काढला होता नाही का. बाल्याला म्हणलं आपल्याला 304ला जायला लावलं, म्हणलं चल मस्त पैकी नाही का. म्हणे कुठे म्हणलं एक काय इथं समोरच आहे. मग तिकडं चाललो होतं, तिथं कोणीच नव्हतं नाही का. म्हणजे आपण सकाळी लवकरच आलो होतो पेमटीला यायचं म्हटलं लवकरच जावं लागतं. मग आपले DJ ऑपरेटर आपल्या सनी भेटले होते डायरेक्ट नाही का. मग त्यांनी आपल्याला आतमध्ये नेऊन बसवलं. पण आपल्यापाशी काय लवकर कोणी येतच नव्हतं. मग डॉक्टर वगैरे म्हणे थांबा म्हणे, 1च मिनटं आलो म्हणे. म्हटलं ते मग तर म्हणलं चला आपण कागद बिगत वाचावं. मग काय समजलं तर नाही. मग डॉक्टर म्हणे चल म्हणे आपल्याला वरती जायचं आहे म्हणे, इथं नाही म्हणे. मग मस्तपैकी आपण वरती गेलो नाही का, डॉक्टरांच्या मागं मागं. मग ते सिस्टर होत्या, ते बघितलं नाही की यांचं काहीतरी झालेलं होतं नाही का फंक्शन वगैरे. मग आपला भाऊ मस्तपैकी डायरेक्ट त्या फोनवर चिटकेलच होता. मग आपण पण बाहेर टेकून घेतलं. मग मस्तपैकी सिस्टर म्हणे की प्रतीक आतमध्ये ये म्हणे नाही का, तुझं चेकअप करायचं आहे. मग मस्तपैकी आपण तिथं डायरेक्ट नाही का झोपलो. मग डायरेक्ट डॉक्टरांनी चेक केलं. ते झाल्यानंतर परत म्हणे आपल्याला दुसऱ्या यायला जायचं आहे वॉर्डला. मग तिकडे गेलं. मग सिस्टरांचं इकडं चालू होतं. आणि मग आपण काय बसून घेतलं 5 मिनटं. मशीन वगैरे बघितलं कसं आहे काय नाही. मग मस्त की चेक वगैरे केलं आणि निघालो डायरेक्ट घराच्या वाटेने नाही का. बाल्याला म्हणलं बाल्या खर्च कर रे. तर म्हणे आणि दुखत आहे ना म्हणे, गपचित घरी जाऊन जेवण कर म्हणे. म्हणे आधी किती चांगला होता म्हणे तू, आता असा कसा झाला म्हणे, काय दुखणं घेऊन बसला. म्हणलं काय नाही हो, टेन्शन फक्त, बाकी काय नाही. म्हणलं तू नको टेन्शन देत जाऊ, म्हणलं तो टेन्शन आहे म्हणलं. तर म्हणे गप म्हणे, काय पण नको बोलू म्हणे. तर पब्लिक आमची तर मस्तीच चालू राहते मस्त की नाही का. आल्या म्हणे गप म्हणे तू आता आहे ना मस्त की आपल्या पोरांना डायरेक्ट सांग म्हणे लाईक करायला, फॉलो करायला, शेअर करायला डायरेक्ट नाही का. तर म्हणलं आपली पोरं ऐकणारच. तर पब्लिक भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.